नमस्कार, जनता न्यूजमध्ये स्वागत आहे। तुम्ही पाहताय जनता न्यूज, आवाज जनतेचा। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील अंबापूर या गावी बौद्ध समाजातील एका अल्पवयीन मुलीने दबावाखाली येऊन व त्रासाला कंटाळून 12 जुलै 2025 रोजी आत्महत्या केली, असा FIR मंगरुळपीर पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आला आहे। या गुन्ह्यातील 2 आरोपी अटक केले आहेत। त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार विविध कलमानुसार मंगरुळपीर पोलीस स्टेशनला नोंदही झाली आहे, परंतु 3 आरोपीपैकी एका आरोपीला अद्यापही अटक केले नसल्याने व या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अखेर ऑल इंडिया पॅन्थरचे दीपकभाई केदार यांची पोलीस स्टेशनला अनेक कार्यकर्त्यांसह जाऊन ठाणेदार मंगरुळपीर यांना निवेदन देऊन त्या पीडित कुटुंबाला तत्काळ न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आमचा हक्कवादी घेऊन आम्ही त्यांना ठेवलेला आहे आणि सदर गुन्ह्यांची गंभीरता लक्षात घेऊन जर गेमसुद्धा आम्ही त्याच वेळेस हे इन कॅमेरासुद्धा केलेला आहे। आपल्या बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी माहीत आहे। त्यात हा जो तिसरा आरोपी आहे, याचं सुरुवातीला नाव माहीत नव्हतं, त्यामुळे त्याला ती संधी प्राप्त झाली। त्याचा जे आमचं बॅड लक की त्याचं नाव विचारमध्ये या आरोपीकडून आम्हाला करावं लागलं, त्यामुळे त्याला ती संधी मिळालेली आहे। परंतु संधी तो जास्त काळ होऊ शकणार आणि याचा आश्वासन त्या सर्वांसमोर तो बोला देतो। तो येत्या 3 ते 4 दिवसामध्ये कुठेही लपवून तो लवकरात लवकर आम्ही अरेस्ट करू। आमच्या या ठिकाणी जी सध्या कार्यरत आहे, आम्ही या ठिकाणी जी काही ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा दीपक भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आणि गेल्या 8 महिन्यांपासून कधी शेतात कधी घरी अशा पद्धतीने दबाव आणून तिच्यावरती अत्याचार करण्यात आलेला आहे। अत्याचार करणारे हे नराधम जातीवादी गुंड आहेत। त्यांचं बॅकग्राऊंड सुद्धा दहशत पसरवणारं बॅकग्राऊंड आहे। लग्न झालेले हे इसम आहेत, 4-4, 5-5 लेकरं त्यांना आहेत। ही 17 वर्षाची दलित समाजाची लेक त्यांच्या वयाप्रमाणे लेकीच्या वयाची आहे, तरी हरामखोराने केवळ तिचं कुटुंब हे दलित आहे, मजूर आहे, गरीब आहे आणि आमचं काहीच करू शकत नाहीत या मानसिकतेतून तिचा छेड करून तिला संपवण्यात आलेलं आहे। या घटनेबद्दल आपली काय मागणी? आम्ही पोलिसांना बोललोय, PIला त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने जाऊन भेट घेतली, निवेदन दिलंय। आमची मागणी आहे की तिसरा आरोपी आकाश मुंजे काही तासाच्या आत अटक झाला पाहिजे। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे। पीडित कुटुंबाला 50 लाख रुपये आणि शासकीय नोकरी मिळाली पाहिजे। आणि एकीकडे तुम्ही बुलडोजरची कारवाई करताना मग या आरोपीची मालमत्ता जप्त झाली पाहिजे, त्यांचे घर बुलडोजरनी पाडले पाहिजेत। दुर्दैव हे की इथले आमदार खासदार भेट देत नाहीत। आमदार तर राखीव मतदारसंघातून निवडून आलेत। राखीव मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आमदाराला दलित लेकीबद्दल अधिवेशनात बोलावं वाटलं नाही। आम्हाला अधिवेशनात काय दिसतंय? बॉक्सिंग दिसते आमदारा। द जनता न्यूज, मंगरुळपीर, जिल्हा वाशिम।